अतिशय साध्या सोप्या पण विधिवत पद्धतीने यंदाचं लक्ष्मीपूजन कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। तर एक चौरंग मांडला, त्याच्यावर लाल रंगाचं आसन अंथरून घेतलं, चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढली, दोन्ही बाजूंनी 2 पंत्या प्रज्वलित करून घेतल्या। त्यानंतर देवपूजेतला दिवा लावून त्याची पूजा करून त्या दिव्याला मनोभावे नमस्कार केला, मंगल कलश भरून घेतला। आता चौरंगावर माझ्या डाव्या हाताला मी तांदळाची एक मुठभर रास घालून घेत आहे आणि या तांदळांपासून मी शुभचिन्ह म्हणून अष्टदल कमळ तयार करून घेत आहे। तुम्ही ही तांदळाची रास फक्त गोलाकार पद्धतीने चपटी करून त्याच्यावर मंगल कलश ठेवला तरीही चालतं। आपल्या डाव्या हाताला मंगल कलश का ठेवायचा, कारण देवांची ती उजवी बाजू येते, म्हणून आपण अशा पद्धतीने इथे मंगल कलश ठेवून घेणार आहोत। अष्टदल कमळावर हळदी कुंकू वाहून मगच त्याच्यावर मी मंगल कलश ठेवत आहे। मंगल कलशाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते। काही पूजा अशा असतात ठराविक की त्याच्यामध्ये मंगल कलशाची स्थापना होत नाही। बघा मंडळी, पूजा करताना आपल्याला चौरंग किंवा पाट अशा पद्धतीने मांडायचा असतो की पूजा करणाऱ्याचं तोंड एकतर पूर्वेला किंवा पश्चिम भिंतीला आलं पाहिजे। मी पूर्व भिंतीला चौरंग मांडला, त्याच्यामुळे काय होणार आहे, देवी देवतांचं तोंड हे पश्चिम दिशेला होणार आहे आणि मी पूजा करते तर माझं तोंड पूर्व दिशेला होणार आहे। तर मग पूर्व किंवा पश्चिम भिंतीला तुम्हीही पाट किंवा चौरंग मांडून मगच लक्ष्मी पूजनाची पूजा मांडा। आता देवघरातील श्री गणपती, त्याचबरोबर रंगनाथ रूपी बाळकृष्ण ज्यांना आपण या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्रीहरी विष्णू म्हणून पूजणार असतो, त्याचबरोबर देवी लक्ष्मीची मूर्ती, या तिघांनाही स्नान घालून घेतलं। भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या खाली मी तांब्याचं श्रीयंत्र ठेवलेलं आहे, कारण ते त्यांचं आसन मानलं जातं। तुमच्याकडे दुसरं श्रीयंत्र असेल याच्यापेक्षा वेगळं तर या देवी देवतांच्या समोर तुम्ही ते ठेवू शकता। तुमच्या भागात सुद्धा देवी लक्ष्मीची मातीची मूर्ती पूजण्याची पद्धत असेल तर तीही तुम्ही स्वच्छ कापडाने पुसून या पूजा मांडणीमध्ये ठेवू शकता। देवी लक्ष्मीची मूर्ती ही दरवर्षी आपल्याला नवीनच आणायची असते। त्याच्यानंतर सर्व देवी देवतांची गंध फूल अक्षता वाहून पूजा करायची। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा। त्याचबरोबर 5 सुघट घेऊन प्रत्येकामध्ये आपल्याला काहीतरी धान्य, मीठ, त्याचबरोबर लाह्या बत्तासे आणि काही रुपयांची नाणी देखील आपण भरू शकतो, किंवा धने आणि गुळ भरला तरीही चालतं। 5 किंवा 7 या संख्येमध्ये आपल्याला सुघट मांडायचे असतात। त्याचबरोबर धनाचं प्रतीक म्हणून आपल्याला आपल्या घरातील काही पैसे, सोनं नाणं वगैरे ठेवून त्यांची पूजा करता येते। 2 विड्याची पानं घेऊन त्याच्यावर विड्याचं साहित्य मांडायचं। त्याचबरोबर 5 प्रकारची 5 फळं देखील या पूजेमध्ये ठेवायची। अशा पद्धतीने आपल्याला देवी लक्ष्मीची पूजा करता येते। त्याचबरोबर झाडू देखील या दिवशी लक्ष्मी म्हणून पूजला जातो।